शिंदेच्या हातातून शिवसेना पक्ष जाणार, सुप्रीम कोर्टात ठाकरेंचा विजय होणार. शिवसेना पक्षाचं चिन्ह आणि नाव यावर सुप्रीम कोर्टात सुनावणीला सुरुवात झाली आहे. ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल हे शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं न्यायालयात युक्तिवाद करतायत. यावेळी बोलताना कपिल सिब्बल यांच्याकडून निवडणूक आयोगाला देखील काही सवाल करण्यात आले. 17 फेब्रुवारी 2023 रोजी निवडणूक आयोगानं एकनाथ शिंदे गटाला पक्षाचं नाव आणि चिन्ह दिलं. त्यामुळे आता विधिमंडळ पक्षातील गटच मूळ पक्ष ठरतो असा निष्कर्ष निघतोय. परंतु विधिमंडळ पक्षातील फूट म्हणजे पक्षातील फूट मानायची का, असा सवाल यावेळी कपिल सिब्बल यांच्याकडून निवडणूक आयोगाला करण्यात आला. यासाठी कपिल सिब्बल यांच्याकडून सपामध्ये पडलेल्या फुटीचा देखील दाखला देण्यात आला. पुढे बोलताना ते म्हणाले, 1999चं संविधान हे मूळ संविधान नव्हतं, त्यातही नंतर दुरुस्त्या झाल्या होत्या. ऑगस्ट ते ऑक्टोबर 2022 या कालावधीत निवडणूक आयोगासमोरील कार्यवाही दरम्यान दोन्ही पक्षांनी पक्षाच्या संघटनात्मक शाखेत त्यांना असलेल्या पाठिंब्याबाबत प्रतिज्ञापत्र दाखल केले होते. राष्ट्रीय कार्यकारिणीत उद्धव ठाकरेंना 160 सदस्यांचा पाठिंबा होता, तर त्यांच्या बाजूने एकही सदस्य नव्हता. त्यामुळे 2018चं संविधान बाजूला सारणं त्यांच्यासाठी अर्थातच सोयीचं होतं. पण निवडणूक आयोगाला तसं करण्याचा अधिकार कसा होता, असा सवाल यावेळी सिब्बल यांनी उपस्थित केला. दोन्ही पक्ष स्वतःच आम्ही 2018च्या संविधानानुसार आहोत असं सांगत असताना आयोगानं कोणत्या कायद्याच्या आधारे तो निर्णय घेतला? आयोगाला असा निर्णय देण्याचा अधिकार क्षेत्र नव्हता. आता दिल्ली उच्च न्यायालयाचे निर्णय आहे की आयोगाकडे असा न्याय निर्णय अधिकार नाही. आयोगाला जास्तीत जास्त पक्षाची मान्यता काढून घेण्याचा अधिकार आहे. मात्र इथं आयोगानं स्वतःच अधिकार क्षेत्र गृहीत धरलं आणि त्याच आधारे प्रकरणाचा निकाल दिला. हे अत्यंत अन्यायकारक आहे. संस्थांवर विश्वास वाटत नसेल तर अशीच परिस्थिती निर्माण होते, असं यावेळी सिब्बल यांनी म्हटलंय.